काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी रत्नागिरीतील नागरिक आणि अधिकारी, पत्रकार यांच्या वतीने शनिवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने रत्नागिरीकरांनी एकत्र येत श्रद्धांजली वाहिली। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन संवाद साधत शोक व्यक्त केला। ही शोकसभा सावरकर नाट्यगृह प्रांगणात पार पडली। मराठी पत्रकार परिषदेने याचं आयोजन केलं होतं। बैसरचा जो काही 28 जणांचा निष्पाप लोकांचा जो मृत्यू झाला त्याबद्दल त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। सगळे हातात हात घालून देशसेवा करतो, देशात एकात्मता निर्माण करण्याचा आपण जो प्रयत्न करतो हा उधळून लावण्याचा हा एक प्रयत्न आहे। मला असं वाटतं की ह्या निमित्ताने आपल्या मनातला जो आधी दहशतवाद आहे तो प्रत्येकाने संपवला पाहिजे। आपण सर्वांनी एक असलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी आपले विचार हे सारखे आपण सर्वांनीच देशाच्या समृद्धतेसाठी, एकात्मतेसाठी आपण सर्वांनी एकत्र येणं, मनापासून एकत्र येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं। मी काश्मीरला अनेक वेळा जाऊन आलेलो, बैसरला सुद्धा काही वर्षापूर्वी गेलो होतो। तिथला जो समाज आहे, मुस्लिम समाज, अतिशय प्रेमाने वागतात, अतिशय चांगले वागतात। पण तरी अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मन विषण्ण होतं। त्या मुलीला जेव्हा आपण तिच्या पतीच्या प्रेताशेजारी बसून जेव्हा ते फोटो बघतो तेव्हा खरोखरच अंगावर शहारे निर्माण होतात, मनात खूप प्रचंड चीड निर्माण होते। अशा वेळेला सगळ्याच लोकांनी, सर्व धर्मातल्या लोकांनी आपण एकत्र येणं आणि ह्या अशा दहशतवादाचा निपात करणं हे फार महत्त्वाचं आहे। कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जे पहलगाममध्ये 26 जे निष्पाप अशा प्रकारचे पर्यटक होते त्यांना तिथे बलिदान द्यावं लागलं, त्यांना सर्वप्रथम मी आदरांजली अर्पित करतो। आता जसं कर्नल साहेब म्हटले, अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला फार हेलावून टाकणार आहेत। तिथले जे आपण जर ते पिक्चर्स पाहिले, तिथले जे फोटो जर बघितले, तिथले जे काही हृदयद्रावक जर आपण बघितले प्रसंग, अगदीच नवीन लग्न झालेलं एक कपल असतं आणि त्यांच्यावरती अशा प्रकारची दुर्घटना होते, अशा प्रकारचा हल्ला त्यांच्यावरती होतो, किंवा कित्येकांचे वडील त्यांच्या डोळ्यात देखत त्यांचा बळी जातो। अशा प्रकारच्या घटना खरंच सर्वांचं मन हेलावून टाकतात। मित्रो, मला वाटतं आपण सर्वांनी, भारतीय म्हणून आपण सर्वांनी एक होणं गरजेचं आहे। ज्या ज्यावेळी अशा प्रकारचे काही प्रसंग येतात त्यावेळेस आपण निश्चितपणे अशा घटनांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो। मला वाटतं आपण आपसातले काही छोटे मोठे रागलोभ असतील, काही हेवेदेवे असतील ते विसरून एक होऊन अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा धिक्कार कसा करता येईल, त्याचा विरोध कसा करता येईल, त्याचा प्रतिकार कसा करता येईल, त्याच्या विरोधात एकपणे ठामपणे कसं उभं राहता येईल त्याच्याबद्दलचा आपण विचार केला पाहिजे। जेव्हा बाहेरची शक्ती अशा प्रकारच्या हल्ले करत राहतील, आपण नेहमी पुन्हा जुन्या घटना पण आठवल्या पाहिजेत, जुन्या इतिहास सुद्धा आठवला पाहिजे। 26/11चा मुंबईवरचा हल्ला असेल किंवा इतरही पुलवामाचा झालेला हल्ला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे आठवत राहिल्या पाहिजेत। आणि मला वाटतं आपण सर्वांनी अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा धिक्कार करून त्याच्याविरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे। पुन्हा एकदा मी हुतात्म्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो। अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 भारतीयांबरोबर संवेदनशील दाखवण्यासाठी आणि संपूर्ण देश हा त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे आणि या प्रसंगाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज रत्नागिरी येथे शोकसभा आयोजित करण्यात आली आहे। या शोकसभेत सर्व रत्नागिरीकरांबरोबरच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। सर्वजण एक होऊन या घटनेचा निषेध करत आहोत आणि सर्व भारतीयांनी एकत्र होऊन हा जो प्रसंग आहे यामध्ये एकजूट राहून याचा प्रतिकार करण्याचे या निमित्ताने आपण सर्वजण संकल्प करत आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।